नमस्कार. गृह विभागाचा पोलीस भरती संदर्भात एक नवीन जी-आर आलेला आहे. काय आहे हा जी-आर हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. जी-आरची तारीख आहे 20 ऑगस्ट 2025. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीमध्ये रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 12/8/2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो सादर करण्यात आलेला होता आणि त्याला आता मंत्रिमंडळाने मान्यताही दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरतीकरता उपलब्ध होणार आहेत. सदर पदांचा तपशील हा खाली टेबलमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. पोलीस शिपाई रिक्त पदांची संख्या आहे 12,399. पोलीस शिपाई चालक 234 जागा आहेत. बॅट्समन रिक्त पदांची संख्या आहे 25. सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 आणि कारागृह शिपाई 580 अशा एकूण ह्या 15,631 जागांसाठी ही भरती निघणार आहे. या ठिकाणी 4 नंबरचा पॉईंट आहे. सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. 5 नंबर आहे. प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 450 रुपयाचं परीक्षा शुल्क राहणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांकरता 350 रुपयाचं परीक्षा शुल्क हे राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.